तर हे अपाचे हेलिकॉप्टर किती ताकदवर आहेत त्यावर एक नजर टाकूयात। अपाचे AH-64 हे अमेरिकेतून आलेले अत्याधुनिक हेलिकॉप्टर्स आहेत। सुधारित सेन्सर्स, सॉफ्टवेअर आणि शस्त्रांनी सज्ज आहे असं हे हेलिकॉप्टर आहे। एकाच वेळेस 128 लक्ष्यांचा मागोवा त्यामुळे शक्य होणार आहे। दिवसा आणि रात्री अचूक निशाणा साधता येणार आहे। तर निवृत्त लष्करी अधिकारी हेमंत महाजन यांनी या विषयावरील विश्लेषण केलेलं आहे, ते पाहूयात। हे एक अमेरिकन हेलिकॉप्टर आहे, हे अँटी टँक हेलिकॉप्टर आहे, हे अत्याधुनिक आहे, हे नेटवर्क सेंट्रिक या युद्धामध्ये भाग घेऊ शकतं आणि याची जी तैनाती आहे ती जोधपूर जवळ करण्यात आलेली आहे, म्हणजे तिथल्या वाळवंटामध्ये, ज्यामुळे जर रणगाड्यांचं युद्ध झालं पाकिस्तानशी तर त्यामध्ये हे हेलिकॉप्टर अत्यंत महत्वाचं असं काम करेल। रडारच्या मदतीने हे आपल्या टार्गेटचं चांगलं परीक्षण करू शकतं आणि नेमकं कुठलं शस्त्र वापरायचं याचे विश्लेषण करू शकतं। तर थोडक्यात वाळवंटामध्ये पाकिस्तान विरुद्धची लढाई होईल त्यामध्ये हे हेलिकॉप्टर रणगाड्यांच्या विरुद्ध एक अत्यंत महत्वाची अशी भूमिका बजावेल। एवढंच नव्हे तर हे अटॅक हेलिकॉप्टर आहे, त्याच्यामुळे टिहाळणी करणं, सर्व्हेलन्स करणं हे सुद्धा काम हे चांगल्या पद्धतीने करू शकतं। याच्याशिवाय हे विमान अतिउंच भागामध्ये म्हणजे लडाखमध्ये सुद्धा याचा वापर केला जाऊ शकतो। हे एक अमेरिकन हेलिकॉप्टर आहे, हे अँटी टँक हेलिकॉप्टर आहे, हे अत्याधुनिक आहे, हे नेटवर्क सेंट्रिक या युद्धामध्ये भाग घेऊ शकतं आणि याची जी तैनाती आहे ती जोधपूर जवळ करण्यात आलेली आहे, म्हणजे तिथल्या वाळवंटामध्ये, ज्यामुळे जर रणगाड्यांचं युद्ध झालं पाकिस्तानशी तर त्यामध्ये हे हेलिकॉप्टर अत्यंत महत्वाचं असं काम करेल। रडारच्या मदतीने हे आपल्या टार्गेटचं चांगलं परीक्षण करू शकतं आणि नेमकं कुठलं शस्त्र वापरायचं याचे विश्लेषण करू शकतं। तर थोडक्यात वाळवंटामध्ये पाकिस्तान विरुद्धची लढाई होईल त्यामध्ये हे हेलिकॉप्टर रणगाड्यांच्या विरुद्ध एक अत्यंत महत्वाची अशी भूमिका बजावेल। एवढंच नव्हे तर हे अटॅक हेलिकॉप्टर आहे, त्याच्यामुळे टिहाळणी करणं, सर्व्हेलन्स करणं हे सुद्धा काम हे चांगल्या पद्धतीने करू शकतं। याच्याशिवाय हे विमान अतिउंच भागामध्ये म्हणजे लडाखमध्ये सुद्धा याचा वापर केला जाऊ शकतो। हे एक अमेरिकन हेलिकॉप्टर आहे, हे अँटी टँक हेलिकॉप्टर आहे, हे अत्याधुनिक आहे, हे नेटवर्क सेंट्रिक या युद्धामध्ये भाग घेऊ शकतं आणि याची जी तैनाती आहे ती जोधपूर जवळ करण्यात आलेली आहे, म्हणजे तिथल्या वाळवंटामध्ये, ज्यामुळे जर रणगाड्यांचं युद्ध झालं पाकिस्तानशी तर त्यामध्ये हे हेलिकॉप्टर अत्यंत महत्वाचं असं काम करेल।